नमस्कार, मी तुम्हाला आज सुक्या बोंबलाची एकदम चविष्ट आणि एकदम झणझणीत अशी चटणी बनवून दाखवणार आहे। चटणी बनवण्यासाठी मी इथे 100 ग्रॅम बोंबील घेतलेले आहेत आणि ते असे मी 2-2 तुकडे करून साफ करून घेतलेले आहेत। आता हे बोंबील आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत। इथे बोंबील मी अगदी हलकंसं भाजून घेणार आहे। इथे बोंबील भाजले गेलेले आहेत। आता मी हे बोंबील एका भांड्यामध्ये काढून पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार आहे। अशा प्रकारे हे बोंबील चांगले चोळून मी 2-3 पाण्यामध्ये धुवून घेणार आहे आणि एका चाळणीवरती ठेवणार आहे, जेणेकरून ह्यातलं सगळं पाणी निघून जाईल। अशा प्रकारे हे सर्व बोंबील मी चाळणीवरती ठेवलेले आहेत। आता मी सेम त्याच कढईमध्ये 10 ते 12 मिरच्या अशा भाजून घेणार आहे। 2-3 लाल मिरच्या घातलेल्या आहेत आणि लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या घातलेल्या आहेत। हे आता तेल न घालता मी भाजून घेणार आहे। इथे मिरची आणि लसूण चांगलं भाजलं गेलेलं आहे। आता मी हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे। आता मी सेम त्याच कढईमध्ये थोडं तेल टाकून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी हे बोंबील भाजून घेणार आहे। तेलामध्ये थोडेसे हलकेसे भाजून घेणार आहे। आता आपण पाहू शकता की हे बोंबील तेलामध्ये चांगले फ्राय झालेले आहेत। आता मी हे बोंबील मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे, ज्याच्यामध्ये आपण लसूण आणि मिरची घातलेली त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। हे सर्व मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे। आता मी सेम त्याच कढईमध्ये एक पळी तेल घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी 3 ते 4 कांदे मोठ्या आकारामध्ये चिरून घेतलेले आहेत, ते घालणार आहे। आता हा कांदा चांगला लालसर भाजून घ्यायचा आहे। इथे कांदा चांगला भाजला गेलेला आहे। आता याच्यामध्ये मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत मध्यम आकाराचे, ते एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत। आता मी हे तेलामध्ये चांगलं भाजून घेणार आहे। 2 मिनिटासाठी मी आता याला बारीक गॅसवरती शिजून देणार आहे, झाकण ठेवून। इथे टोमॅटो चांगलं शिजलेलं आहे। आता मी याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे, एकदम थोडंसं घातलेलं आहे, कारण बोंबील खारट असतात। आणि अर्धा चमचा हळद घालणार आहे। आता मिक्सरला बारीक केलेले बोंबील, लसूण, मिरचीचा ठेचा मी ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे। 2 ते 3 मिनिटासाठी मी ह्याला बारीक गॅसवरती शिजून देणार आहे। आता आपला ठेचा बनवून तयार आहे। ह्याच्यावरती मी कोथिंबीर टाकून सर्व करून घेते। इथे आपण बघू शकता की बोंबलाची मस्त अशी झणझणीत चटणी तयार झालेली आहे। तांदळाच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत ही खायला खूप छान लागते। रेसिपी आवडली तर नक्कीच आपल्या कोमल किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।